नमस्कार, मी अरुणभाऊ कोळी, राज्य उपाध्यक्ष कोळी महासंघ, समाजसेवक पंढरपूर. आज आत्ता सध्या आपण वाळवंटात आहोत. माझ्या पाठीमागं भक्त पुंडलिकांचं मंदिर आहे आणि हे चंद्रभागा वाहते. त्या संदर्भात पंढरपूर शहरामध्ये जे वाळू चोरी, बेसुमार वाळू चोरी जे चालू आहे, त्या वाळूच्या संदर्भात आजच नाही की कमीत कमी 10 वर्षापासून माझा संघर्ष या वाळूवर चालू आहे. परंतु काही नॉमिनल कारवाई त्यांच्यावर होते, परंतु कारवाई अशी धूमधडाक्यात अशी जोरात जबरदस्त कारवाई होत नाही आणि त्यांना धडा शिकवला जातो. आज आपण या वाळवंटामध्ये आहोत. ही अधिक महिना चालू आहे. रात्री 2 वाजल्यापासून या वाळवंटामध्ये चंद्रभागेमध्ये लोक 2 वाजल्यापासून आंघोळीला येत असतात. काही लोक तर 12 वाजून गेल्यानंतर पण चंद्रभागेला आंघोळीला सुरुवात करतात. मग ही अधिक महिना चालू आहे. आपण ही गर्दी बघताय. पुंडलिकाचं मंदिर आहे माझ्या पाठीमागं. इथं मग या लोकांचं संरक्षण कोण करणार? रात्रभर टोळक्यानं 10 15 अशी गाढवं आणि अनेक असे 200 ते 250 गाढवाचा एक माप या चंद्रभागेमध्ये गाढवं वाहतात वाळू चोरीच्या. परंतु आज मग पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, या सर्वांना जवळजवळ 10 वर्षापासून एक समाजसेवक म्हणून माझा संघर्ष चालू आहे. आज आपण इथं बघताय, जर तुम्ही म्हणत असाल की चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये CCTV आहेत, CCTV आहेत कुठं? या CCTVच्या अनुषंगाने आपण जर म्हणत असाल की CCTV आहेत, हा CCTV तुम्ही बघताय, हा CCTV वाळू चोरांनी फोडलेला आहे, त्याचे तोडून टाकला आहे. हा CCTV जर या रात्री अपरात्री या ठिकाणी जर भाविकांना काय धोका झाला, त्यांच्यावर काय संकट आलं, हे पोलिसांना कसं समजणार? या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये अनेक या महिन्याभरात या जवळजवळ 4 ते 5 लोक ह्याच्यामध्ये बुडून मरण पावलेले आहेत चंद्रभागेत. आणि ते मरण पावले म्हणजे काय हौसेने मेलेले नाहीत, तर इथं वाळू चोराने जे पाडलेले खड्डे आहेत, या वाळू चोराने इथं खड्डे पाडलेले आहेत. पाणी थोडं आलं की त्या खड्ड्यामध्ये अंदाज येत नाही वारकऱ्यांना. मग हे भाविक परगावचे असतात, पाण्यात हौसेनं चंद्रभागेच्या वाळवंटात आनंदानं जात असतात आणि त्या खड्ड्यामध्ये अंदाज न आल्यामुळं त्या खड्ड्यामध्ये बुडून ते मरण पावतात. मग आत्तापर्यंत या महिन्यातच 4 का 5 जण दगावले आणि अनेक लोकांचा जीव आमच्या होळी बांधवांनी वाचवलेला आहे. आणि आज तागायत जर बघत असाल तर या वर्षामध्ये 50 ते 100 लोकांचा जीव आमच्या कोळी बांधवांनी वाचवला आहे. मग या डिपार्टमेंटचं किंवा यांचं महसूल खात्याचं, नगरपालिकेचं काम नाही का? मग हे लोक काय करतात? जर CCTV इथं लावले तर CCTV सरळ हे वाळू चोर फोडून रात्रभर इथं वाळू चोरी करत असतात. आज ही चंद्रभागा आहे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आपण बघत असाल भाविक इथे आंघोळ करतात. हा 4 ते 5 दिवस झाला अधिक महिना चालू आहे. या अधिक महिना फक्त चालू आहे आत्ता 4 ते 5 दिवस झालं. आणि यामध्ये इथं कोणतीही व्यवस्था, कोणतंही संरक्षण या वळवंटामध्ये भाविकांसाठी नेमलेलं नाही आहे. फक्त आमचा सिक्युरिटी आहे, आमचा कॅमेरा आहे, आम्ही त्यांच्यावर लक्ष केंद्रित करतो, आमची टीम आहे. परंतु या चंद्रभागेच्या पत्रामधल्या येणाऱ्या या भाविकांना कोणीही वाली नाही. त्यांच्यावर संकट आल्यानंतर कोणीही त्यांना सावरायला येत नाही. आणि वाळू चोरांचा जो बंदोबस्त आहे हे प्रशासन का करत नाही? नॉमिनल फक्त एखादीच केस किंवा एखादी कारवाई केली जाते, परंतु जे मी पहिल्यांदाच म्हणलोय, बेधडक कारवाई होत नाही. कारण याला या प्रशासनामधले काही लोक या वाळू चोरांना सामील आहेत. ज्या वेळेस त्या तहसील ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल, या ठिकाणं ज्या वेळी कारवाईला निघत असतात त्याच्या अगोदरच काही जी वाळू चोरांना सामील आहेत या लोकांनी
वाळू चोरांना अगोदर सूचना देतात की आम्ही निघालोय, त्यामुळं हे वाळू चोर यांना सापडत नाहीत. आता पंढरपूरमध्ये आदरणीय विभागीय पोलीस अधिकारी आदरणीय ढगळे साहेब आणि तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय मुजावर साहेब हे दोघं इथं आल्यापासून काही कारवाया काही झाल्यात आणि होत आहेत, पण त्यांच्या अगोदर तर कारवाई होत नाही. आणि एवढ्या कारवाया होऊन JCB जप्त होतात, टिपर जप्त होतात, बिगर नंबरच्या गाड्या जप्त होतात, परंतु या गाड्या काही दिवसानं त्या ठिकाणी दिसतच नाहीत. सरळ सरळ गोडाऊनमधल्या JCB चोरीला गेल्यात. हे मी आमसभेमध्ये गेल्या वर्षीची जी आमसभा झाली त्या आमसभेमध्ये 4 आमदार होते. सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख होते, आमदार राजू खरे मोहोळचे आमदार ते होते, माढा विधानसभेचे आमदार अभिजिताबा पाटील होते आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा अवताडे होते. ह्या चौघांनाही हे प्रश्न मी विचारले होते. या इथे एक बटन आहे, ते बटन बंद करतात आणि बटन बंद करून अंधार करून वाळू चोर इथं वाळू चोरतात रात्रभर. जर या पंढरपूर शहरामध्ये एवढे CCTV लावलेले आहेत, तुम्ही चौकशी करा किती CCTV चालू आहेत. अजिबात CCTV या पंढरपूरमधले चालू नाही आहेत. हे CCTV जाणून बुजून बंद ठेवलेले आहेत, कारण किरकोळ काम आहे. किरकोळ काम असतानाही CCTV या पंढरपूर शहरातले बंद आहेत. त्या घाटाच्या आजूबाजूला जे CCTV आहेत, आता घाटावरनं गाढवं जातात, या गाढवं जाताना CCTVमध्ये दिसतात. हो, पोलीस स्टेशनला त्याचं कनेक्शन आहे, मग पोलीस स्टेशनला दिसायला पाहिजे किंवा आपल्या महसूल खात्याला दिसायला पाहिजे. यांना का दिसत नाही? हे दिसत असून सुद्धा काम चुकारपणा करतात आणि या वाळू चोरांना काही प्रमाणात प्रशासनाचं सहकार्य आहे. मग आता जर ह्या महिन्यात जर 4 लोक 5 लोक बनत असतील तर मग, आणि ह्याच्या अगोदर या वर्षभरात जवळजवळ 50 लोक मरण पावलेत. मग मला सांगा, जर या वाळू चोरावर अंकुश लावायचा नसेल तर प्रशासन किती लोक मरायची अजून वाट बघते? साधारण किती लोक मरावेत तर मग प्रशासन इथं करणार आहे, त्याच्यावर अंकुश लावणार आहे. या पंढरपूरच्या आमसभेमध्ये जेव्हा समाधानदादा अवताडे यांना प्रश्न विचारला होता मी, 4 आमदार होते, की दादा या चंद्रभागेच्या पत्रामध्ये CCTV आहेत, पण ते CCTV फोडून टाकतात. तिथं लाईट आहे, ती लाईट बंद करतात, शूज खाली आहे येतो हाताला, ती शूज बंद करून मग वाळू चोरी होते. तर ह्याच्यावर आपलं बैठक पथक कधी होणार आहे? त्यावेळेसच मला त्यांनी 1 वर्षापूर्वी की सांगितलं होतं, पोलीस आणि हे सर्वजण मिळून, प्रशासनाचे मिळून एका ठिकाणी आपण ते फिरतं पथक, म्हणजे जे भरारी पथक म्हणलं जातं कारवाईसाठी, ते आपण 24 तास तिथं ठेवणार आहोत. परंतु आज तर काही त्याच्यावर कारवाई नाही आहे. तर आता या चंद्रभागेच्या संरक्षणासाठी मला वाटतं प्रत्यक्षात पांडुरंगालाच यावं लागतंय का असं मला वाटतं. कारण आपण सर्वांनी अनेक वेळा बातम्या दिल्या, अनेक वेळा पत्रकार लोकांनी बातम्या दिल्या, अनेक वेळा संपादक बंधूंनी बातम्या दिल्या, परंतु ह्याच्यावर कुठलाही तोडगा निघत नाही. मग वाळू चोरांना सामील होऊन आपण वाळू चोरी करताय का असा एक प्रश्न निर्माण होतो.